देशात यापुढे ईव्हीएमवरच मतदान होणार आहे। बॅलेट पेपरबाबतच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, त्यामुळे आता ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। देशामध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान संपन्न होत आहे। दुसऱ्या टप्प्यात 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून 88 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत असून या टप्प्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। महाराष्ट्रामध्ये आज दुसऱ्या टप्प्यामध्ये 8 जागांसाठी मतदान पार पडतंय। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान असून राज्यात एकूण 204 उमेदवार रिंगणात आहेत। खासदार नवनीत राणा यांनी मतदानाला जाण्यापूर्वी राहुल गांधींवर टीका केली आहे। जोपर्यंत या देशात आंबेडकरांचं संविधान आहे तोपर्यंत महिलांच्या संपत्तीतला वाटा किंवा त्यांचं मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ येणार नाही। देशातील महिलांच्या पाठीशी त्यांचा भाऊ नरेंद्र मोदी आहे, असं नवनीत राणा म्हणाले। परभणीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळेस त्यांनी 1000 गावातून मला 2 लाखांचा लीड मिळेल असं देखील म्हटलंय। तर महादेव जानकरांनी लीड नाही तर फक्त 4 लाख मतं मिळतील असा दावा केलाय। अमरावती मतदारसंघामधील मेळघाटच्या पिली गावामध्ये केवळ 7 मतदारांसाठी मतदान केंद्र उभारण्यात आलंय। लोकशाही व्यवस्थेमध्ये इतक्या कमी मतदारांसाठी उभारण्यात आलेलं हे एकमेव मतदान केंद्र आहे। बाहेरगावी राहणारे 5 मतदार येण्याची शक्यता नसल्यानं गावातील दोघांनी मतदानाचा हक्क बजावलाय। अकोला मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। काँग्रेस उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार करत होते आणि त्या तुलनेत भाजप आणि वंचितनं प्रचार केलेला नाहीये। त्यामुळे आता काँग्रेस प्रचारामध्ये दोघांपेक्षा पुढे आल्याचा विश्वास डॉक्टर अभय पाटील यांनी व्यक्त केलाय। राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोक विखे यांनी यवतमाळच्या वडगाव परिसरातील बाजरी या शाळेत सहपरिवार मतदान केलं। लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करण्यात आल्याची प्रतिक्रिया आमदार डॉक्टर अशोक विखे यांनी दिली। बुलढाण्याचे उमेदवार प्रतापराव जाधवांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। राज्यात सगळ्यात आधी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली। शिवसेनेचे नेते गद्दार नाहीत, उद्धव ठाकरेंचे आमदार गद्दार आहेत असं देखील जाधव म्हणाले। बुलढाण्यामधल्या डोणगाव परिसरामधील आदर्श मतदान केंद्रावर सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। उन्हापासून वाचण्यासाठी मतदान केंद्रांवर मंडप सुद्धा टाकण्यात आले। बुलढाण्यामधल्या अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। तुपकर यांनी त्यांच्या सावळा गावी पत्नीसह मतदान केले। नांदेड लोकसभेचे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे आणि निवडणुकीमध्ये आपलाच विजय होईल असं देखील चिखलीकरांनी म्हटलंय। शिंतूर विधानसभेचे भाजपचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदानासाठी लागलेल्या रांगेत उभं राहून मेघना बोर्डीकर यांनी त्यांच्या बोर्डी या मूळ गावी मतदान केलं। यवतमाळच्या वाशीमधील पोहरादेवी मराठी शाळा मतदान केंद्रावर बोलकी रोबोट मतदारांचं स्वागत करतेय। मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्टूनचे कटआउट लावण्यात आले तर कुठे वडांच्या पानांच्या तोरण बांधून फुगेही लावण्यात आले। अमरावतीमध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडेंनी दर्यापूर मतदारसंघातील लेहगाव या गावी मतदानाचा हक्क बजावलाय। आई, पत्नी आणि मुलासह त्यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले। जालन्यामधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। तर टोपेंनी पथरवाला, बुद्रुक हे गाव परभणी लोकसभा मतदारसंघात येत असल्यामुळे त्यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलाय। अकोल्यामधील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रकाश आंबेडकरांनी सपत्नीक मतदान केलं। यावेळेस त्यांनी इथेनॉलवरील बंदी उठवल्यामुळे टीका देखील केली आहे आणि या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं आंबेडकर म्हणाले। तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। दारव्हा तालुक्यामधील हरू या गावी माणिकराव ठाकरे यांनी मतदान केलं। वर्ध्यामध्ये एक मतदार चक्क आपल्या पाळीव माकडाला घेऊन मतदान करण्यासाठी पोहोचला। मतदान केंद्रावर पोहोचत आपल्या पाळीव प्राण्याचं या इस्मानं मतदानाचा हक्क बजावलाय।
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपची आज आढावा बैठक होती आणि या उत्तर मध्य मुंबईचा महायुतीचा उमेदवार कोण असेल यावर बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। पूनम महाजन आणि उज्ज्वल निकम यांची नावं चर्चेत आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज समन्वयकांची बैठक घेणार आहेत। महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज्यभरामध्ये समन्वयकांची नेमणूक करण्यात आली असून आज दुपारी शिवतीर्थवर राज ठाकरे समन्वयकांची चर्चा साधणार आहेत। माढ्यामध्ये शरद पवारांना टक्कर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरलेत। रविवारी माढा, सांगोला, अकलूज या 3 ठिकाणी फडणवीसांच्या सभा होत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा 30 एप्रिलला माढ्यामध्ये सभा घेणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा अशोक चव्हाणांनी केलाय। 4 जूनला निवडणुकीचा निकाल आहे तर आगे आगे देखो होता है क्या, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पेणमध्ये येणार आहेत, तर पेण नगरपालिकेच्या मैदानावर फडणवीसांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। सभेमध्ये फडणवीसांची तोफ कुणावर धडाडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी कुठलाही नियम तोडला नाही, कोणालाही लेखी आदेश मला आलेला नाही, अशी प्रतिक्रिया विशाल पाटलांनी पक्ष कारवाईवर दिली आहे। कारवाई करताना आमच्या घराण्यानं पक्षाला काय दिलंय ते पाहावं आणि कारवाई करावी, असं वक्तव्य सुद्धा विशाल पाटील यांनी केलं। महायुती असो किंवा मविया असो, सगळे सारखेच आहेत, सगळ्यांनी आपलं वाटोळं केलं, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली। आणि कुणाला मतदान करायचं मी सांगणार नाही, मतदान करणं हा नाईलाज आहे, पण मतदान करा असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय।